जय भीमवाला ही आपली आयडेंटिटी नाही मित्रांनो. ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक शोषण ज्या घटकाचं झालेले आहे त्यांना सामाजिक न्याय आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भामध्ये त्यांना आयडेंटिफाय करता यावं म्हणून संविधानानं SC मध्ये त्याला प्रवर्गित केले गेलेले, त्याला तसं आयडेंटिफाय केले गेले. परंतु आमची जी आयडेंटिटी आम्ही निर्माण केलेली आहे समाज सांस्कृतिक, ती आयडेंटिटी आहे आमचं बौद्ध असणं. आणि जी आमची समाज राजकीय विचारधारा आहे त्याची जी आयडेंटिटी आमची आहे निर्माण केलेली ती आहे आमचं आंबेडकरवादी असणं. तर आपली समाज सांस्कृतिक ओळख आहे आपलं बौद्ध असणं. ज्या पद्धतीनं शीख आहे, ख्रिश्चन आहे, त्या पद्धतीने आपण बौद्ध आहोत. तसेच ज्या पद्धतीने ज्या काही राजकीय विचारधारा असतील, मार्क्सवाद असेल, गांधीवाद असेल, त्या पद्धतीने आपली समाज राजकीय विचारधारा आपली आयडेंटिटी आहे आंबेडकरवादी असणं. जय भीमवाला ही काही आयडेंटिटी असू शकत नाही. बाबासाहेबांप्रती, उद्धारकर्त्याप्रती आपल्याला जो काही आदरभाव व्यक्त करायचा असतो, कृतज्ञता व्यक्त करायची असते एका ग्रीटिंगच्या माध्यमातून एकमेकांना भेटल्यावरती, तेव्हा आपण जय भीम म्हणत असतो. ती आपली आयडेंटिटी नाही आहे, ते फक्त आपले ग्रीटिंग्स स्लोगन आहेत, ते आपलं फक्त कृतज्ञता भाव आहेत. खूप सारे लोक गाण्याच्या माध्यमातून, भाषणामधून जय भीमवाला म्हणतात, पण ती आपली आदर्श नाही, ती आपलं आयडेंटिटी नाही आहे. आपली समाज सांस्कृतिक आयडेंटिटी आपलं बौद्ध असणं आहे, आपली समाज राजकीय विचारधारा आपलं आंबेडकरवादी असणं आहे. आपली आयडेंटिटी काय आहेत आणि आपण ती कशी व्यक्त करावी ह्या गोष्टी आपण निश्चितपणे ठरवल्या पाहिजेत असं मला वाटतं.